नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये। मटार हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय। वर्षभर कुठलाही पदार्थ बनवा, पुलाव पासून पावभाजीपर्यंत मटार त्यामध्ये असतील तर त्याची चव छानच लागते। हिवाळ्यात ताजे ताजे मस्त टपोऱ्या शेंगा आणि हिरव्या वाटाण्याच्या शेंगा मस्त मिळतात। हेच मटार वर्षभर अगदी अचूक पद्धतीने कसे साठवून ठेवायचे हे आज आपण पाहणार आहोत। अगदी पूर्वीपासून मी हे साठवून ठेवते, तोच गोडसरपणा आणि तोच कलर यामध्ये राहतो। सगळ्यात पहिल्यांदा मी इथं 2 किलो वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। सगळे वाटाणे, हिरवे वाटाणे मस्त सोलून घेतलेले आहेत। शक्यतो या सीझनला डिसेंबरच्या नंतर हिरवे मटार स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे शेंगा छान येतात। या प्रकारे जे छोट्या छोट्या त्यामधल्या शेंगा आहेत आणि थोडेसे किडके वाटाणे जर असतील तर ते बाजूला काढून घ्यायचे आणि फक्त टपोरे वाटाण्याचे दाणेच आपल्याला घ्यायचे आहेत। सगळ्यात सुरुवातीला ज्या वाटाण्याच्या शेंगा येतात त्या थोड्याशा कवळ्या किंवा मिक्स असतात। आता ज्या येतात त्या अगदी टपोऱ्या झालेल्या असतात, त्यामुळे हे वाटाणे आपल्याला स्टोअर करून ठेवायला अगदी छान राहतात। त्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 किलो हिरव्या वाटाण्यासाठी मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे साखर घातलेली आहे। पाणी अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण सोलून घेतलेले वाटाणे घालायचे। गॅस मीडियमच ठेवलेला आहे। वाटाणे घातल्यानंतर ते अगदी तळाशी जाऊन बसतात। या प्रकारे त्याला हलवायचं आहे आणि अगदी घड्याळाच्या काट्यावर 2 मिनिटं झाले की बरोबर हे हिरवे मटार वर यायला सुरुवात होतात। तुम्ही बघू शकता, बरोबर 2 ते 3 मिनिटं घड्याळाच्या काट्यावर। हे माझे 2 किलो मटार आहेत, तर 1-2.5 मिनिटापर्यंत हे सगळे वाटाणे वरच्या लेअरला यायला सुरुवात झाली आहे, तळ सोडून। तुम्ही बघू शकता, या स्टेजला तुमचे मटार आले की गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण मटार अगदी थंड पाण्यात काढून घ्यायचे। बर्फाचं पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी घ्यायचं आणि हे थंड पाण्यात काढून घ्यायचे। यामुळे काय होतं, तुमच्या हिरव्या वाटाण्याचा रंग अगदी परफेक्ट राहतो। हीच पद्धत आहे ज्यामुळे वाटाण्याचा रंग अगदी हिरवागार राहायला मदत होते। थंड पाण्यात घातल्यामुळे त्याची शिजण्याची प्रोसेस स्टॉप होते, जशास तसे मटार राहतात। थंड पाण्यातून काढून अगदी एका कॉटनच्या कपड्यावर याला आपल्याला पसरवायचं आहे म्हणजे याला वाळवायचं नाही, फक्त आपल्याला यावरचं पाणी कोरडं करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही असेच डायरेक्ट डब्यात भरून सुद्धा ठेवू शकता। असेच जर तुम्ही डब्यात भरून ठेवले तर जेव्हा आपण फ्रोझन मटार घेतो तेव्हा ते लवकर तुटत नाहीत आणि एकमेकांना चिटकून बसतात, हे त्याचं कारण आहे। त्यामुळे या प्रकारे कॉटनच्या कपड्यावर 10 मिनिटं यांना सुकवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि हवामंद डब्यात भरून ठेवायचं। मी 2 डब्यात भरून ठेवले आहे। हे मटार वर्षभर आरामात टिकतात। तुम्हीही या प्रकारे मटार स्टोअर करून नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।